जिथे माणसं जमतात तिथे मन भिडतात. पण बिग बॉसच्या घरात मन नाही. अहंकार भिडतो, स्वाभिमान भिडतो आणि खेळाडूपणाच्या नावाखाली माणुसकी तुटते. गेल्या 2 दिवसात त्या घरात जे काही घडलं ते ऐकून तुमचे डोळे पांढरे व्हायला पुरेसे आहे. मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड बोला. पण 14 जानेवारी रोजी त्या घरात जे बोलले गेले ते गोड नव्हते, ते कडू होते, विषारी होते आणि त्या विषाने जी आग लावली ती अजूनही धुमसते. सकाळी बिग बॉसचा आदेश आला. सर्व स्पर्धक गार्डन एरियात जमा व्हा. बाहेर पडता डोळ्यासमोर दृश्य होतं अप्रतिम. रंगीबेरंगी पताका, पतंग, मांजा, सणाचं वातावरण. पण हे वातावरण थोड्या वेळात रणांगण बनणार होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. टास्कचं नाव काटाकाटी. नियम साधा. ज्याला घराबाहेर पाठवायचंय त्याचा पतंग कात्रीने कापा. पण इथे फक्त पतंग कापले जात नव्हते. इथे आत्मसन्मान कापले जात होते. इथे नात्यांचे दोर तोडले जात होते. इथे करिअर्सवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. तन्वी कोलते पुढे आले. हातात कात्री, समोर सागर कारंडेचा पतंग. त्याचा पतंग कापताना तन्वीने जे बोललं ते ऐकून घरातले सर्व सदस्य थक्क झाले. ती म्हणाली, सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहे. अपात्र हा शब्द कसा वाटला असेल? एका 25 वर्षाच्या करिअरला, हजारो लोकांना हसवलेल्या कलाकाराला, रात्रंदिवस मेहनत करून स्टेजवर उभं राहिलेल्या माणसाला एका शब्दात अपात्र म्हणणं आणि आणखी एक मोठा धक्का. तन्वीने काही दिवसापूर्वी दीपाली सय्यदला विचारलं होतं, सागर कारंडे कोण आहे? कल्पना करा, तुमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह. तुमची कला, तुमची मेहनत, तुमचं सगळं एका वाक्यात नाकारलं जातंय. सागरचा चेहरा बघा तुम्ही त्या फुटेजमध्ये. पहिल्या सेकंदाला अविश्वास, दुसऱ्या सेकंदाला वेदना, तिसऱ्या सेकंदाला ज्वालामुखी. सागर पुढे गेला. अजूनही संयम होता. तो म्हणाला, एवढी तर अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय. पण तन्वीकडे सॉरी हा शब्द शिल्लकच नव्हता. ती उलट भडकली. तू मला शिकवणार? मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही. आणि मग सागर कारंडे तुटला. त्या शांत समुद्रात भूकंप आला. हा आवाज त्या माणसाचा होता ज्याचं हृदय तुकडे तुकडे झालं होतं. पण दुसरीकडे आणखी एक ड्रामा चालू होता. पॉवर कीचा खेळ. 6 जणांकडे होत्या विशेष चाव्या. सोनाली, रुचिता, करण, प्राजक्ता, दीपाली, तन्वी. या चाव्या ठरवणार होत्या भविष्य. कोण कॅप्टन बनणार, कोण नॉमिनेशनमध्ये जाणार. पेअर बनल्या. बिग बॉसने नियम सांगितला, जर तुमच्या पेअरने चावी परत केली तर तुम्ही कॅप्टन बनू शकता, नाहीतर नॉमिनेशन. आता सर्वात मोठी परीक्षा. करण सोनवणे आणि रुचिता जामदार बेस्ट फ्रेंडसारखे गप्पा मारणारे. आता मैत्रीची परीक्षा. बिग बॉसने विचारलं, करण तू ही चावी परत करून रुचिताला वाचवशील का? करणचं उत्तर फक्त एका शब्दात, नाही. ते एका नाहीने रुचिताचं हृदय तुकडे तुकडे झालं. विश्वास ठेवलेल्या मैत्रीने बळी दिला. ती थेट नॉमिनेशनमध्ये गेली. करण राहिला कॅप्टन्सीच्या शर्यतीत. मैत्री ती कुठेतरी गार्डन एरियामध्येच हरवली. दुसरीकडे तन्वी आणि दीपाली यांच्यात कॅप्टन्सीची स्पर्धा. बजर दाबण्याचा खेळ. तन्वीने चपळाईने दीपाली सय्यद, सिनियर अभिनेत्री, तिला हरवलं. दीपाली सुद्धा नॉमिनेट झाली. 15 जानेवारी, नवीन दिवस. पण बिग बॉसच्या घरात आशा कमी, संघर्ष जास्त. कॅप्टन्सी टास्क जाहीर झालं. लांडगा आला रे आला. 4 उमेदवार, अनुश्री, प्राजक्ता, तन्वी, सोनाली. नियम, लोकर गोळा करून मेंढ्या तयार करायच्या. 2 टीम्स बनल्या. अनुश्री सोनालीला मदत करत होते ओमकार आणि सागर. प्राजक्ता तन्वीला मदत करत होते आयुष आणि विशाल. पण जे घडलं ते खेळ नव्हता, ते युद्ध होतं. विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यात लोकर हिसकावताना तुफान राडा. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जवळजवळ कुस्ती. हातापायी, ओरडाओरडी, गळा दाबला, हातापायी केली. बिग बॉसने सगळं पाहिलं आणि मग कडक निर्णय. हिंसा कशाचीही असो, मी स्वीकारणार नाही. पहिली फेरी रद्द. विशाल, ओमकार, आयुष, सागर तुम्ही सर्व बाद. या सगळ्या वादळानंतर पहिल्याच आठवड्यात तब्बल 9 जण डेंजर झोनमध्ये. सागर कारंडे, दीपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, राधा पाटील आणि रोशन भजनकर. 9 जण म्हणजे घरातील अर्धी लोकसंख्या. आता रविवार येतोय, 18 जानेवारी. रितेश देशमुख येणार आहे भाऊच्या धक्क्यासाठी. सागरला राग आवरू न शकल्याबद्दल शिकवणूक मिळणार का? तन्वीला शब्दांची किंमत चुकावी लागणार का? करणचा स्वार्थीपणा उघडकीला येणार का? या 9 जणांपैकी कोण पहिला बळी होणार? पहिल्याच आठवड्यात बिग बॉसचं घर युद्धभूमी बनलंय. अपमान, विश्वासघात, हिंसा, अश्रू, चोरी सगळं घडलंय. आता हे घर हॅप्पी फॅमिली राहिलं नाही. इथे फक्त सर्वायवल आहे. आता रविवारच्या भागात बघूया भाऊ कुणाला घराबाहेर धक्का द्यायला येतोय. आज इतकंच.
पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा बोलूया. धन्यवाद.